नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सुकन्या. जेव्हापासून तिला कलाबद्दल कळलेलं आहे तेव्हापासून ती खूप अस्वस्थ झालेली आहे. कारण आबा तिला म्हणाले की कलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो पण तिच्या लग्नाच्या दिवशी. आता ज्या दिवशी नेमकं तिचा कलाचा ॲक्सिडेंट झालेला होता त्याच दिवशी तिला पण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. कोणाला? सुकन्याला. आणि तिने त्या दिवशीच एका मुलीचा म्हणजे एका स्त्रीचा जीव वाचवला होता जी लग्नाच्या जोड्यात होती. मग आता तीच कला होती हे तिला कन्फर्म करायचं असतं. म्हणजे म्हणजे ती खरंच कला होती का की काही वेगळा विषय आहे असं तिला चेक करायचं असतं. म्हणून तिचं मन तिला खूप खात असतं. ती खूप अस्वस्थ झालेली असते. शिवाय दत्तजयंती असते. दत्तजयंतीची पूजा चाललेली आहे घरामध्ये. आता अद्वैतला आरतीचा मान मिळालेला असतो आणि अद्वैत आरती करत असतो. आता आरती चाललेली असताना हिच्या डोक्यात हेच विचार सुरू असतात सुकन्याच्या. आणि ती वरती जाते अद्वैतच्या खोलीत. कारण तिला वाटतं की अद्वैतची बायको आहे म्हटल्यावर अद्वैतच्या खोलीत फोटो असेल. कारण असे घरात एकही फोटो नाही दिसत आहे तिचा. सो ती वरती जेव्हा जाते ना तेव्हा वर जाताना अद्वैत तिला बघतो की ती वरती का गेली, म्हणजे आपल्या रूमकडे का गेली. तिचं काय काम होतं वरती. म्हणजे इकडे आरती चालू असते आणि आरती करता करता अद्वैतचे विचार तिकडेच फिरत असतात की ही वरती का गेली आणि माझ्या खोलीकडे का गेली असावी. सो आता अद्वैतच्या डोक्यातून हे विचार काही जात नसतात. तर दुसरीकडे सुकन्या आता अद्वैतच्या खोलीत येऊन पोहोचलेली असते आणि तिथे ती आता कलाचा फोटो शोधायला सुरुवात करू लागते. पण कलाचा फोटो कसला सापडतो तिला, म्हणजे ती भिंतींवर चेक करते, त्यानंतरून सगळ्या ठिकाणी चेक करते की म्हणजे कलाचा फोटो कुठे दिसेल वगैरे. पण तिला कलाचा फोटो कुठेच भेटत नसतो. ती आता म्हणते एकही फोटो नाही आहे इथे. ती आता म्हणजे भिंतींवरच्या अद्वैतच्या फोटोज बरोबर आहेत का कुठे तिचे फोटोज ते बघू लागते. पण मग तरीसुद्धा तिला सापडत नाही. ते म्हणते एकही फोटो नाही आहे इथे. ड्रावर वगैरेमध्ये बघू का. सो ते आता ड्रावर वगैरे सगळं चेक करायला लागते की एक तरी फोटो मिळावा तिचा, म्हणजे ती तिला ओळखेल तरी. आता तितक्यात सगळं चेक करून झाल्यानंतरून तिला ते कबड दिसतं, अद्वैतचं कबड. सो आता अद्वैतचं कपाट ती उघडून बघते आणि ती कलाचा फोटो शोधू लागते. ती वरच्या कपड्यांमध्ये शोधते, त्यानंतर खाली शोधते. आता खालच्या बाजूला ना शोधता शोधता तिला एक पेटी दिसते, जुनी झालेली पेटी. आता ना ती पेटी पाहून तिला थोडंसं सस्पिशियस वाटतं थोडंसं. सो ती आता काय करते सुकन्या, ती पेटी बाहेर काढते आणि कोणी येतं आहे का ते चेक करते एकदा आणि ती पेटी उघडून बघू लागते. आणि इकडे अद्वैत मात्र अस्वस्थ झालेला असतो आरती करता करता. त्याला संशय वेगळाच होतो की ही वरती का गेली. खरं तर तो प्रॅक्टिकली तिथे हजर असतो, पण त्याचा माइंड त्याच्या खोलीकडेच असतो आणि त्याच्या माइंडमध्ये हाच विचार चाललेला असतो की ही सुकन्या वरती का गेली आरती सोडून. सो तो सारखं वरती बघत असतो. सगळे मनोभावे आरती करत असतात. अद्वैतची सुद्धा श्रद्धा असते, पण तरी त्याचं मन दुसरीकडेच असतं की ही वर का गेली वगैरे. आणि आता आरती सुरू असते आणि इकडे सुकन्या ती पेटी उघडून बघते. त्या पेटीमध्ये कलाच्या जुन्या साड्या असतात आणि त्या साड्या ती आता काढू लागते. आणि साड्या बाजूला काढल्यानंतरून तिला त्या पेटीमध्ये काही पत्र सापडतात. 2 पत्र सापडतात जे कलाने शेवटचा श्वास घेत्यावेळी लिहिलेले होते. आणि त्यातून एक पत्र आता सुकन्या वाचते. त्यानंतरून एक बॉक्स तिला सापडतो ज्यामध्ये खूप मणी असतात. आणि म्हणजे अजून एक बॉक्स सापडतो ज्यामध्ये कलाच्या सगळ्या आठवणी असतात. मग तिचा हातरुमाल असू देत किंवा अद्वैतचा एम्ब्रॉयडरी केलेला रुमाल असू देत. सुकन्याला आता तितक्यात एक पोर्ट्रेट दिसते. ती पोर्ट्रेट आपल्या हातात घेते आणि बघते तर तिला त्या फ्रेममध्ये कलाचा फोटो सापडतो, कला आणि अद्वैतचा. आता सुकन्या तो फोटो बघते आणि तिला आठवतं की ही तीच मुलगी आहे. म्हणजे ती म्हणते कला. तर दुसरीकडे अद्वैत आता आरती ओवाळता मनोमन विचार करत असतो की ही सुकन्या वरती माझ्या रूमकडे का गेली असेल. काय गरज वाटली तिला अशी. काही गडबड तर नाही आहे ना. आता कलाचा फोटो बघून लगेच आता सुकन्याला काहीतरी सुचत असतं. म्हणजे ती खूप म्हणजे तिची धडधड पुन्हा वाढलेली असते आणि ती खूप डोकं लावत असते आणि स्वतःशीच म्हणते की हे सगळं कुठल्या तरी एका वर्तुळात घडतंय. सर वृक्ष आहे, त्यानंतर अरसिकेत असं मी समजत होते, पण ते सगळं चुकीचं आहे. स्वतः आपल्या आयुष्यात इतकं मोठं वादळ घेऊन फिरताय. त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहिलाय त्यांनी. आजोबा बोलतायत ते बरोबर आहे. तर दुसरीकडे आता अद्वैतला संशय येतो आणि अद्वैत लगेच आपल्या हातात असलेलं आरतीचं जे ताट आहे ते याला देऊन देतो, सोहमला. आपल्या बाजूला उभं असलेल्या सोहमच्या हातात तो त्या आरतीचं ताट देतो आणि सोहमला आरती ओवाळायला लावतो. आणि इकडे आता अद्वैत त्याच्या खोलीकडे यायला निघतो, म्हणजे वर चढू लागतो आता. कारण त्याला बघायचं असतं की करायला काय गेली नक्की वरती सुकन्या. तर दुसरीकडे सुकन्या आता ती फ्रेममध्ये बघता म्हणते की कलाच्या जाण्यामुळे अद्वैत सर असे झालेत. ते खूप इमोशनल आहे. त्यांनी आजवर ही पेंटिंग आणि कलाच्या वस्तू सगळ्या जपून ठेवल्या आहेत. तिच्या आठवणी या पेटीत आणि स्वतःच्या भावना मनात बंद करून ठेवल्या आहेत.
आता सुकन्याला का कोणास ठाऊक वाईट वाटत असतं, रडायला येत असतं. आता सुकन्या त्या फ्रेममध्ये बघून भावूक होत असते आणि तितक्यात अद्वैत आता त्याच्या खोलीजवळ येऊन पोहोचतो. तो आता दरवाजातून बघतो, आत येतो आणि त्याला दिसतं की सुकन्या मस्त फटकल मांडून बसलेली आहे. ती पेटीमधला पसारा बाहेर काढून बसलेली आणि फ्रेम हातात घेऊन बसलेली आणि इमोशनल होते हे त्याला दिसतं. आणि हे सगळं बघून अद्वैत खूप चिडतो. अद्वैतला खूप राग येतो आणि आता अद्वैत तिच्यावर ओरडतो. म्हणतो, तुमची हिंमत कशी काय झाली माझ्या वस्तूंना हात लावायची? आता लगेच सुकन्या घाबरते आणि जागची उठते. आता अद्वैत लगेच म्हणतो, काय संबंध आहे तुमचा या सगळ्याशी? आता लगेच सुकन्या म्हणू लागते, सर ते ॲक्च्युली. लगेच अद्वैत तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, जस्ट शट अप. खूप ओरडतो तो तिच्यावर. तो म्हणतो, का हात लावताय माझ्या गोष्टींना? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आता सुकन्या म्हणते, सर मी तसं नव्हते करत. आता लगेच अद्वैत म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. नशीब माझं लक्ष गेलं म्हणून मी वरती आलो. मला सांगा ना, कोण आहात तुम्ही? तुमचा येण्यामागचा उद्देश काय नक्की? आता सुकन्या म्हणते, सर माझं ऐकून घ्या. आता अद्वैत म्हणतो, नाही मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा आता मला सांगा फक्त एवढं की कोण आहात तुम्ही आणि का आलाय तिथे? आता अद्वैतला बोलता बोलता तो हायपर होऊन जातो आणि त्याला त्रास होतो. तो खूप ओरडतो तिच्यावर आणि आता त्याला तो खोकू लागतो आणि त्रास व्हायला लागतो त्याला. सो आता लगेच सुकन्या म्हणते, सर तुम्ही आधी शांत व्हा बघू. तुम्ही प्लीज हायपर नका हो. तुम्हाला कालच अस्थमाचा अटॅक येऊन गेलाय. शांत व्हा बघू आधी. आता अद्वैत म्हणतो, हे बघा माझी काळजी करायची गरज नाही, मला फक्त एवढं सांगा कोण आहात तुम्ही? आता सुकन्या म्हणते, सर मी सगळं सांगते, तुम्ही इथे आधी बसा बरं. आता अद्वैतला सुकन्या बसवते. सुकन्या म्हणते, इथे बसा बरं प्लीज. सुकन्या अद्वैतला आधी पाणी देते आणि म्हणते, घ्या पाणी घ्या. अद्वैत आता सुकन्याने दिलेलं पाणी पिऊ लागतो. सुकन्या म्हणते, सावकाश हळू. आता अद्वैत ते पाणी पितो वगैरे आणि त्याला थोडंसं बरं वाटायला लागतं. तो थोडा नॉर्मल होतो. सुकन्या म्हणते, बरं वाटतंय का सर तुम्हाला आता? अद्वैत म्हणतो, हो. आता सुकन्या म्हणू लागते, सर एकदा शांतपणे माझं म्हणणं ऐकून घ्या प्लीज. मला सांगा, हा फोटो कलाचा आहे का? कलाचे नाही. आता अद्वैत म्हणतो, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. लगेच सुकन्या म्हणते, एक मिनिट मला बोलू तरी द्या. हो त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला तेव्हा मीच यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. मीच वाचवलं होतं यांना. आता हे ऐकताच अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते. तो खूप म्हणजे असा शॉकमध्ये पडतो. आता त्याला कलाचे शेवटचे क्षण आठवू लागतात आणि तो म्हणतो, काय? आता सुकन्या म्हणते, सर 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 तुम्ही शांत व्हा. ठीक आहे आपण नंतर बोलूया या विषयावर, ओके? तुम्ही बसा. आता अद्वैत खूप हायपर होऊन गेलेला असतो. सुकन्या म्हणते, मी आवरते हे सगळं सर, तुम्ही प्लीज शांत व्हा. मी सगळं व्यवस्थित ठेवून देतो, तुम्ही प्लीज शांत होऊन जा. आता अद्वैत हायपर झालेला असतो. तो कसा बसा स्वतःला सावरत असतो. सुकन्या आता अख्खी पेटी वगैरे आवरते, सगळं सामान त्यात आत ठेवते आणि रचते आणि कपाट शेवटी लावून घेते. आता सुकन्या काय करते, अद्वैत हायपर झालेला असतो त्यामुळे ती ड्रावरमधून इनहेलर काढून आणते आणि अद्वैतला देऊ लागते. सुकन्या म्हणते, सर हे घ्या, तुमचा हा इनहेलर इथे ठेवलेला आहे, ओके? मी आलेच. असं म्हणत आता अद्वैतला ती इनहेलर देते आणि ती कुठेतरी जाते. इकडे अद्वैत आता इनहेलर घेतो आणि इनहेल करू लागतो. त्याला आता हळूहळू बरं वाटायला लागतं. म्हणजे तो शांत होऊ लागतो. आता पहिल्यापेक्षा तो बेटर फील करत असतो आणि सुकन्या तर खालीच निघून गेलेली असते. तर दुसरीकडे दत्त जयंतीची आता खाली तयारी चाललेली असते ना. तयारी म्हणजे आरती वगैरे झालेली असते, पूजा वगैरे सगळी झालेली असते. सो आता खाली आरती झाल्यानंतरून सगळेजण एकाच ठिकाणी तिथे असतात अजून पण. आणि लगेच सरोज आबांजवळ असते आणि ते सरोज लगेच आता आबांना म्हणते की, आबा अद्वैत तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे बरं का. तुम्ही आग्रह केला म्हणून आरतीला तरी उभा राहिला. आता आबा म्हणतात, हो खरं आहे. तितक्यात आता लगेच सुकन्या खाली येते तिथे देवाजवळ आणि सोहम आता आरतीचं ताट घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहतो. तो म्हणतो, घ्या आरती घ्या. आता सुकन्या ती आरती घेते आणि लगेच तिकडे दत्तांना नमस्कार करते, देवाला नमस्कार करते आणि लगेच मागे वळते आणि म्हणते, सरोज मॅडम मला ना आज एक गोष्ट कळली. सरोज म्हणते, काय गो, काय कळलं तुला? तेव्हा सुकन्या म्हणते, कला तुमची सून होती ना? आता सुकन्याच्या तोंडून हे ऐकताच रोहिणी आणि राहुलचे डोळे लगेच तिच्याकडे फाकतात. आता लगेच ही म्हणते, सरोज की हो, पण असं का विचारतेस? तेव्हा सुकन्या म्हणते की तिचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेणारी मीच होते. हे ऐकताच आता खाली बसलेले राहुल रोहिणी तडकन उठून उभे राहतात. सगळे खूप शॉकमध्ये पडतात की कसं काय झालं हे, हिने कसं काय वाचवलं? सरोज म्हणते, काय? आता लगेच ती म्हणते, सुकन्या म्हणते की हो सरोज मॅडम, आजही तो ॲक्सिडेंट डोळ्यासमोरच आहे माझ्या. ती माझ्या समोरच होती. तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मी, पण आता सुकन्या सगळी हकीकत सांगू लागते. म्हणजे तिने तो ॲक्सिडेंट कसा पाहिला, त्यानंतर तिने कशा प्रकारे कलाला वाचवलं, कलाला चेक केलं, कलावर प्राथमिक उपचार केले. आता ही सगळी हकीकत सुकन्याने या संपूर्ण चांदेकर कुटुंबियांना सांगितली
आणि आता हे सगळं सांगत असताना आबा आता दत्तात्रेयांच्या मूर्तीकडे बघून मनोमन म्हणतात, देवा दत्तात्रेया, तुझी किमया अगाध आहे. इतक्या महिन्यात ज्या मूर्तीचा अद्वैत शोध घेत होता त्याच्याशी निगडीत व्यक्ती तू आमच्या घरापर्यंत आणून दिलीस. तर दुसरीकडे आता राहुल आणि रोहिणी ते त्यांच्या खोलीत असतात. आणि आता रोहिणी इकडून तिकडून घऱ्याफेऱ्या मारत असते, चक्रा मारत असते आणि तिला सारखं सारखं आठवत असतं की हिने कसं काय वाचवलं. म्हणजे तिला सारखे सारखे सुकन्याचे शब्द आठवत असतात की मी त्यांना वाचवलं होतं, मी कलाला वाचवलं होतं वगैरे. सो त्या गोष्टींमुळे ना रोहिणी खूप अस्वस्थ झालेली असते. आणि तितक्यात राहुल तिथे येतो मम्मा मम्मा करत. तो म्हणतो मम्मा हे सगळं. लगेच आता तितक्यात रोहिणी म्हणते, राहुल आधी माझं ऐक, तू थांब, माझं ऐक. हा काय प्रकार आहे मला कळत नाही आहे. कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी व्यक्ती नेमकी आपल्याच घरात कशी काय आली. म्हणजे हे कोणी मुद्दाम करतंय की नशीब आपल्यासोबत उलटा खेळ खेळतंय रे. नाही राहुल, नाही, मला जाम टेन्शन आलं आहे राहुल. आता आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार. हे बघ, पोलीस आपल्याला पकडून नेणार, आपल्याला फाशी होणार आणि मग आपला खेळ संपणार. नाही. आपण आहे ना आत्ताच्या आत्ता त्या मुलीला या घरातून हाकलायला हवं आहे. राहुल, मला ती या घरात नको आहे. आता राहुल म्हणतो, मम्मा तू शांत हो. हे बघ, तू उगाचच पॅनिक होतेस. तिने फक्त ॲक्सिडेंट होताना बघितलाय, पण तो कोणी केलाय हे नाही बघितलंय. आता रोहिणी म्हणते, कशावरून. आता राहुल म्हणतो, मम्मा तूच विचार कर ना. तिने जर तिथे आपल्या दोघांना बघितलं असतं तर घरी आल्या आल्या तिने आपल्याकडे बोट दाखवलं असतं ना. पण तसं काही झालं का. आणि हे सगळं जर का अद्वैतला कळलं असतं तर त्याने आपल्याला सोडलं असतं का. म्हणजे तूच बघ ना, जर तिला आपल्याला ब्लॅकमेल करायचंच असतं तर तिने कुठल्या तरी जाळ्यात टाकलंच असतं ना, राईट. याचा अर्थ हाच होतो की तिने आपल्याला बघितलेलं नाही आहे. आता रोहिणी म्हणते, तू म्हणतोय तसंच असू दे, पण तरीसुद्धा मी त्या नर्सला ना या घरामध्ये राहू देणार नाही. मी त्या नर्सला आत्ताच लगेच काढते. असं म्हणत आता रोहिणी लगेच निघायला लागते. पण कसं बसं राहुल तिला अडवतो आणि म्हणतो, मम्मा 1 मिनिट. हे बघ, आता हे असं वेडंवाकडं काहीही करून चालणार नाही आपल्याला. कारण आत्ता जर का आपण काही केलं ना तर लोकांना आपल्यावर संशय येऊ शकतो. अगं, त्या नर्सने आजच सांगितलं आहे ना की तिने कलाचा ॲक्सिडेंट होताना पाहिला आहे ते. मग जर आजच ती गायब झाली तर ती उगाच आपल्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. त्यामुळे आपण घाई नको करायला, तू भानावर ये. आता रोहिणी म्हणते की काहीही करून तिला इथून या घराच्या बाहेर काढलंच पाहिजे राहुल. ती आता आपल्यासाठी नर्स नाही आहे, आपल्यावरची टांगती तलवार आहे आणि तिचा काटा काढायलाच हवा. तेव्हा राहुल म्हणतो, हो मम्मा, पण सगळं शांतपणे करायचं. हे असं हायपर होऊन नाही. तिच्याच हातून अशी चूक घडवून आणायची की घरच्यांना वाटलं पाहिजे की बरं झालं ती घरातून गेली. अशी काहीतरी चूक घडवून आणू आपण तिच्या हातून. असं आता हे दोघं मायलेकं ठरवत असतात, रोहिणी आणि राहुल. तर दुसरीकडे आता सुकन्या आबांना घेऊन चालवण्याची प्रॅक्टिस करत असते. म्हणजे आबांना चालवत असते ती. आता ती आबांना एक पाऊल टाकायला लावते. आता सुकन्या म्हणते, आजोबा हळूहळू, सावकाश, घाई नका करू. येस यू कॅन डू इट. टाका पाऊल टाका पुढे अजून. अरे वा, गुड बॉय. चला हळू, मी पकडलंय, काही नाही होणार, तुम्ही पडणार वगैरे नाही आहात. या बरं, चला. आता आबांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असतं. ते भरपूर चालतात आणि शेवटी आता सुकन्या म्हणते, भास. तितक्यात आता मागून ना राहुल आणि रोहिणी दरवाजातून मेन डोअरमधून येतात. कारण हे दोघं अंगणात असतात ना, अंगणात म्हणजे घराच्या बाहेर असतात आबा आणि सुकन्या. आणि आता मेन डोअरने इकडे हे बाहेर येतात ना, रोहिणी आणि राहुल बाहेर येत असतात. आणि ते येताना यांच्या गोष्टी आता ऐकू लागतात सुकन्या आणि आबांच्या. सुकन्या आबांना म्हणते की आजोबा, तुम्हाला एक सांगू का. आबा म्हणतात, सांग ना. सुकन्या म्हणते, मी इथे आल्यापासून मला काहीतरी वेगळं वाटतंय. पण जेव्हा मला समजलं की ही तीच कला आहे तेव्हा सगळ्या तारा जुळत गेल्या. आबा म्हणतात, मी तुला म्हणालं होतं ना की तुझ्या अर्थी मला आजोबा म्हणून हाक मारली होतीस ना, ती कलाच होती. कदाचित तोच संकेत असेल. आता देव करो आणि या अपघाताचा छडा लवकरच लागू. कारण माझा अद्वैत मला पहिलेसारखा हवा आहे. आता सुकन्या म्हणते, आजोबा, देव आहे आणि तोच सगळं ठरवत असतो. नका एवढं टेन्शन घेऊ. आता ते दोघं जण बोलत असतात तेव्हा इकडनं रोहिणी म्हणते, सुकन्या, आज तुझा हा घरातला शेवटचा दिवस ठरेल. तुला बेजबाबदार ठरवून या घराबाहेर फेकलं नाही ना तर नावाची रोहिणी नाही आहे मी. आज एका दगडात 2 पक्षी मारणार आहे मी. तुझ्या हलगर्जीपणामुळे त्या म्हाताऱ्याचं काहीतरी होईलच, पण तुझं करिअरसुद्धा बर्बाद होईल. केअर गिव्हर म्हणून आली आहेस ना, ठीक आहे. तुझा बेजबाबदारपणा तुझ्या ब्युरोच्याही लक्षात आणून देईल मी. मग दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसल्यावर काय होतं हे कळेल तुला. राहुल, तुझ्या त्या प्रायव्हेट नंबरवरून हिला फोन लाव बरं. राहुल म्हणतो, अगं हो, पण मी कोण हे तिला जर आधीच कळलं तर. आता रोहिणी म्हणते, अरे बावळटा, म्हणून मूर्ख म्हणते मी तुला. प्रायव्हेट नंबरवरून फोन लावल्यावर तिला कसं कळणार आहे की तूच फोन केलायस ते.
आता राहुल म्हणतो अरे हां सॉरी लावतो. आता लगेच राहुल बाजूला जातो आणि फोन लावू लागतो. तितक्यात रोहिणी आता मध्येच जाते आणि दाराच्या मागे लपते आणि सगळा प्रकार आता बघू लागते. इकडे सुकन्या आजोबांना चालवत असते आणि तितक्यात आता म्हणतात तिला, सुकन्या मला जरा थकल्यासारखं वाटतंय गं, मी जरा बसू का थोडा वेळ? सुकन्या म्हणते हो हो आजोबा, आजच्या दिवसासाठी पुरे झालं आहे हे एवढं. मी रॉकेट दादांना व्हीलचेअर आणायला सांगते, हां थांबा. लगेच आता सुकन्या रॉकेटला आवाज देऊ लागते. ती म्हणते रॉकेट दादा. रॉकेट म्हणतो काय काय झालं? ती म्हणते व्हीलचेअर आणता का प्लीज? लगेच आता रॉकेट तिकडनं म्हणतो हो हो आणतो असं म्हणत आता तो रॉकेट व्हीलचेअर आणायला गेलेला असतो. आणि इकडे सुकन्या आता आबांना म्हणते की चला आपण हळूहळू आता मागे जाऊया, या आजोबा. आता रॉकेटने व्हीलचेअर आणल्यानंतरून आबांना आता त्या व्हीलचेअरवर बसवलं जातं. म्हणजे रॉकेटच्या मदतीने सुकन्या आबांना व्हीलचेअरवर बसवत असते. आणि इकडे मागे घराच्या त्या बाजूने लपलेला तो राहुल आता त्याच्या प्रायव्हेट नंबरवरून सुकन्याच्या नंबरवर कॉल करतो. आता सुकन्या फोन उचलते आणि बोलू लागते, हॅलो हॅलो हॅलो. आता लगेच तिकडनं राहुल काहीच बोलत नसतो, ही फक्त हॅलो हॅलो करत असते. आणि इकडे ही सुकन्या हॅलो हॅलो करत बाजूला आलेली असते आणि जाताना सांगते की रॉकेट दादा तुम्ही जरा आजोबांकडे बघा, मला फोन आलेला आहे, मी तेवढं फोनवर बोलून आलेच. आता ती बाजूला येते फोनवर बोलायला आणि रॉकेट आबा व्यवस्थित बसलेत की नाही ते बघत असते. आता सुकन्या हॅलो हॅलो करत असते. ती म्हणते तुम्हाला आवाज येतोय का हॅलो? तिकडे राहुल आवाज बदलून बोलत असतो. तो म्हणतो हॅलो, हां ते मी एका ब्युरोकडून तुमचा नंबर मला मिळाला, ते नर्स हवी होती 12 तासांसाठी, काही होऊ शकतंय का? आता सुकन्या म्हणते सॉरी पण मी ऑलरेडी एका ठिकाणी जॉईन झाले आणि ते सुद्धा 24 तासांसाठी, त्यामुळे मला नाही येता येणार. आता राहुल म्हणतो अहो पण बघा ना जरा, म्हणजे कोणाचा तरी नंबर तरी द्या आम्हाला. तर दुसरीकडे आता आबा रॉकेटला म्हणतात रॉकेट जरा पाणी घेऊन ये, मला जरा दम लागला आहे, लवकर पाणी घेऊन ये. आबा थकलेले असतात. तेव्हा रॉकेट म्हणतो की अहो आबा सुकन्याताईंना येऊ दे इथे, मग मी जातो. आता आबा म्हणतात अरे माझी काळजी करू नकोस, ती आहे ना इथे, जा. आता लगेच रॉकेट म्हणतो बरं ठीक आहे. इकडे आता राहुल इकडे सुकन्याला बोलण्यात बिझी करून ठेवत असतो. ती फोन ठेवण्याचा प्रयत्न करते पण हा सारखा बोर करत असतो तिला आणि तिला माहीत नसतं की तो राहुल आहे. आणि तो आग्रह करतो, ही नाही म्हणते, असंच त्यांचं किती वेळ चालतं. आणि आबा मात्र तिथे व्हीलचेअरवर एकटेच असतात. आता रोहिणी काय करते, मागून गुपचूप येते आणि आय थिंक ती आबांची व्हीलचेअरच लोटणार असते वाटतं. ती आबांच्या मागे असते आणि ती व्हीलचेअर जी आहे ना तिला धक्का देण्याचा प्रयत्न वाटतं करणार असते. ती आबांच्या मागे बसलेली असते. आता हळूच येते, आबांच्या मागे बसते आणि मागून ती व्हीलचेअर जोरात लोटून देते. ती आता जोरात व्हीलचेअर लोटते आणि लगेच मागे निघून जाते रोहिणी. म्हणजे रोहिणी चेअरच्या मागे गुपचूप येते, चेअरला पुढे ढकलून देते आणि ओटा असतो ना छोटा, त्या ओट्यावरून ती व्हीलचेअर आता पडणार असते. म्हणजे ती व्हीलचेअर पुढच्या दिशेने तिने लोटून दिलेली असते रोहिणीने आणि लगेच मागे सरकून ती लपते. आता आबांना जेव्हा कळतं की ती व्हीलचेअर आपोआप सरकली आणि ते पडणार आहेत, तेव्हा ते जोरात ओरडतात सुकन्या असं म्हणत. आणि सुकन्या मागे वळून बघते तर तिला काय दिसतं की ती व्हीलचेअर जी आहे ती आता पुढे यायला लागलेली आणि आबा आता कधीही पडतील असं तिला दिसतं. आता सुकन्या काय करते, तो हातचा फोन ठेवते तिकडेच आणि लगेच आबांना वाचवण्यासाठी येते. कारण आबांच्या व्हीलचेअरचं ऑलमोस्ट एकचा खाली ओट्याच्या खाली पडलेलं इन द सेन्स खाली आलेलं असतं आणि आता ती व्हीलचेअर कानी होणार असते. ती व्हीलचेअर कानी जर झाली तर आबा डोक्यावरच पडतील. म्हणजे अशा पद्धतीने असा तो प्लॅन असतो ॲक्च्युली रोहिणीचा. आबांची जी व्हीलचेअर पुढे सरकलेली असते ते व्हीलचेअरला आता ही जोरात धावत जाते सुकन्या आणि पकडून घेते. म्हणजे आबांना पडण्यापासून ती वाचवते. आणि इकडे राहुल आणि रोहिणीचा प्लॅन फसतो आणि ते आणखीन चिडतात, त्यांना राग येतो. आता राहुलचा प्लॅन फ्लॉप होतो, रोहिणीचा प्लॅन फ्लॉप होतो. त्या दोघांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला आहे, चिडका. आता सुकन्याने आजोबांना कसं बसं वाचवलं पडण्यापासून आणि त्या ओट्याच्या वरती ती व्हीलचेअर पुन्हा एकदा घेतली आणि आता ती घाबरते, खूप घाबरत असते. ती विचारते आबा तुम्ही ठीक आहात ना आजोबा, तुम्हाला काही झालं नाही ना? आता ती पुन्हा तेच विचारू लागते की आजोबा तुम्हाला लागलं वगैरे नाही ना काही, नक्की? आबा म्हणतात नाही काहीच नाही, मी ठीक आहे. आता लगेच रोहिणी म्हणते डॅड बरे आहात ना तुम्ही? अहो मी बघितलं तुम्हाला, तुम्ही पडणार होतात आता. आता लगेच सुकन्या म्हणते रोहिणी मॅडम जर तुम्ही बघत होतात की आजोबा पडणार आहेत तर मग पकडायचं ना त्यांना. अहो खुर्ची पकडायची होती त्यांची, तुम्ही बघत काय बसलात? तेव्हा लगेच ती रोहिणी म्हणते ए हॅलो, तू स्वतःला काय समजतेस? तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची? बाय द वे तू मला ऑर्डर देतेस? मला? मी बघितलं ना डॅड इथे पडत असताना तू तिथे फोनवर गप्पा मारत होतीस. नाही तुला या घरात कशासाठी आणलंय ग? केअर गिव्हर आहेस ना तू? मग तू तिकडे गेलीच कशी? हे बघ माझ्या डॅडच्या डोळ्यात तेल घालून सेवा करणं हेच तुझं काम आहे आणि तू तेच करायचं आहेस.
नाहीतर लात मारून या घराबाहेर काढेल मी तुला, बेजबाबदार कुठली. आणि काढेन कशाला, आत्ताच काढते ना, चल निघ तू इथून, निघ. आता लगेच अद्वैत तिथे धावतच येतो, सोहमसुद्धा तिथे धावतच येतो आरडाओरडा ऐकत. आता सगळे धावत येतात. आता अद्वैत म्हणतो, काय झालं, काय झालं आबा? आता आबा म्हणतात, काही नाही झालं रे रोहिणी, उगाच कांगावा कैलास, मला काही झालं तर नाही ना? रोहिणी म्हणते, नाही कसं म्हणजे काही व्हायची वाट बघायची आहे का आपण? हां. अद्वैत, अरे डॅड इथे ऑलमोस्ट पडणार होते आणि तेव्हा ही मुलगी तिकडे फोनवर जाऊन गप्पा गोष्टी करत होती, सारखी फोनला चिकटलेली असते. मी काय म्हणते, ही इथे असताना डॅडचं काही खरं नाही आहे. आपण आत्ताच्या आत्ता काहीतरी निर्णय घेऊन काढून टाकूया ना हिला. तू एक काम कर अद्वैत, तू हिला या घरातून हक्कल, असं रोहिणी अद्वैतला सांगत असते. आणि आबा टेन्शनमध्ये होऊन जातात आणि अद्वैत त्या दोघांकडे बघत असतो. रोहिणी म्हणते, अद्वैत अरे आपण डॅडसाठी ठेवलं आहे ना हिला, पण हिचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. नाही नाही, आता डॅडविषयी मी काही रिस्क घेऊच शकत नाही. ही मुलगी जर इथे राहिली ना तर डॅडचं काही खरं नाही आहे. आता आपल्याला ॲक्शन घ्यायची गरज आहे अद्वैत, तूच काय तो निर्णय घे बरं. आणि बरं, वर ही मुलगी उद्धटासारखी मला म्हणत होती, मी डॅडना का नाही सांभाळलं. आता ही सांगेल मला, हाऊ डेअर यू, असं ती तिच्यावर ओरडत असते. आणि अद्वैत दादा तिच्याकडे सुकन्याकडे बघत असतो. सुकन्या म्हणते, सर मला खरंच कळलं नाही काय झालं ते. म्हणजे मी रॉकेट दादांना सांगितलं होतं आजोबांकडे लक्ष द्या म्हणून. मी फोनवर आवाज येत नव्हता म्हणून मी बाजूला गेले. आणि तेवढ्यात आता तितक्यात आबा म्हणतात, खरं तर चूक माझीच आहे, मला धाप लागली म्हणून मी रॉकेटला पाणी आणायला सांगितलं. आणि रॉकेट म्हणतो, हो हे खरं आहे. आबा म्हणतात, तो जायला तयार नव्हता, या दोघांचा यात काहीही दोष नाही आहे. आता लगेच रोहिणी हे सगळं ऐकून मनोमन म्हणते, हा म्हातारा आपण हिचंच ऐकतोय. पण अद्वैत नाही ऐकून घेणार. अद्वैत तिला आता कामावरून काढेलच. तितक्यात रोहिणी म्हणते, अद्वैत अरे बोल ना काहीतरी, तुला कळत नाही आहे का हे किती केअरलेस वागली आहे ते. अद्वैत तू हिला घराबाहेर काढ बरं, बस मला एवढंच कळतंय. तर दुसरीकडे आता अद्वैतला आठवतं की सुकन्याने कलाला वाचवलं आहे. म्हणजे कला बोलली त्या दिवशी म्हणजे सुकन्या बोललेली असते ना अद्वैतला की त्या दिवशी ह्यांचा जेव्हा कलाचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मीच तिला डॉक्टरकडे नेलं होतं, मीच तिला दवाखान्यात दाखल केलं होतं. सो आता अद्वैतच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जातो आणि आता अद्वैत मनोमन म्हणू लागतो की माझ्या कलाला वाचवणारी ही होती. नाही, मी असं नाही करू शकत. जी व्यक्ती माझ्या कलाला वाचवण्यासाठी इतका आटापिटा करते, आबांची एवढी काळजी घेते, ती मुद्दाम असं काही करणार नाही. अद्वैतला असं विचारात पडलेलं बघून रोहिणी म्हणते, अरे अद्वैत काहीतरी बोल. तितक्यात आबा म्हणतात, अगं रोहिणी, मी तुला सांगितलं ना एकदा त्यात सुकन्याची काहीही चूक नाही आहे म्हणून. उलट आज तिच्यामुळे मी 4 पावलं चाललो. आता अद्वैत काहीच बोलत नसतो, फक्त विचारात असतो. तर दुसरीकडे आणि आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जी चिठ्ठी कलाने लिहिलेली, तिसरी चिठ्ठी जी हॉस्पिटलमध्ये हरवलेली असते आणि नर्सने ती ज्या चुकून सुकन्याच्या फाईलमध्ये टाकलेली असते, ती चिठ्ठी आता सुकन्याच्या हाती लागते. ती चिठ्ठी वाचते आणि ती चिठ्ठी ती आता अद्वैतपर्यंत पोहोचवते आणि अद्वैत ती चिठ्ठी वाचत असतो. रोहिणी मॅडम आणि राहुलचा आपली प्रॉपर्टी बळकावायचा प्लॅन आहे. चांदेकर त्यांनीच मला असं तिथे लिहिलेलं असतं. आणि अद्वैत जेव्हा हे वाचतो तेव्हा त्याच्या पायाखालून जमीन सरकते. तो रडायला लागून जातो. म्हणजे आता अद्वैतला कळतं की काय झालेलं आहे ते. तितक्यात आता सुकन्या म्हणते, सर तुमच्या बायकोची ही चिठ्ठी चुकून माझ्या फाईलमध्ये आलेली होती. आता लगेच लगेच आता अद्वैत जागचा उठतो आणि म्हणतो, म्हणजे रोहिणी आत्या आणि राहुल या दोघांनीच माझ्या कलाला. नाही 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 नाही, या दोघांना ना शिक्षा झालीच पाहिजे. आता मी यांना शिक्षा करणारच. तितक्यात आता लगेच ही सुकन्या म्हणते की मी आहे सर तुमच्या सोबतीने, मी या बाबतीत तुमच्यासोबत राहीन कायम, असं म्हणत सुकन्या हात पुढे करते आणि अद्वैत आता तिच्या हातावर हात ठेवतो. म्हणजे ते दोघं आता त्या दोघांना एक्सपोज करणार आहेत असं मला वाटतं. आणि आता मालिका अगदी छान अशा वळणावर पोहोचणार आहे आणि एकेकाचा चेहरा येणार आहे. फायनली प्रेक्षकांची डिमांड होती ना रोहिणी आणि राहुलचं सत्य समजावं, त्यांना जेल व्हावी. सो आता मालिका त्या वळणावर आलेली आहे की आता प्रॉपर गोष्टी होतील, फायनली त्यांना शिक्षा होईल. आता सारं काही हे सगळं व्यवस्थित होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आत्ता इथून खरा प्रवास मालिकेचा सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबरीने वळूया आता आपल्या कमेंट सेक्शनकडे, ज्यात प्रेक्षकांनी खूप छान कमेंट्स केलेल्या आहेत. ज्यात आहे पहिली कमेंट स्फूर्ती महिला संस्थान डोंबिवली. त्या म्हणतात, ही मालिका संपवू नका. तुम्ही तर खूपच छान सांगता. अरे बापरे, थँक्यू सो मच. त्यानंतर आहे शुभांगी बडेकर, आरू उमाप, ओके, विजया काटे. त्यानंतरून काय जबर सांगितले दीदी, सल्यूट. थँक्यू विजया काटे. यांच्या कमेंट्स खूप छान असतात. त्यानंतरून आहेत उषा पवार आणि त्या आय थिंक सायंकाळी बघताय वाटतं, गुड इव्हनिंग म्हणतात. ओके, गुड मॉर्निंग. अर्चना गिधाणे
आणि उर्मिला पाटील, त्यानंतर राणी देशमुख आहे. त्या विचारत आहेत कला खरंच परत येणार आहे ना? नाही, कला परत येईल असं मला नाही वाटत. म्हणजे मला माहीत नाही ॲक्च्युली, काही अंदाज पण नाही लावता येणार, पण मला नाही वाटत की कला आता येईल परत. त्यानंतर आहेत रंजना डांगे, कविता बोराडे आणि सुनंदा क्षीरसागर. त्यानंतरून आहे आनंद केशवानी, त्यानंतरून सुनंदा क्षीरसागर. आनंद केशवानी यांनी एकदम छान कमेंट केली आहे नेहमीप्रमाणे, आणि ते म्हणत आहेत फास्ट ट्रॅक मोड ऑन, अब मजा आएगा. हां, खरंच आता नाव यू कॅन से दॅट की आता इथून खरी मजा सुरू होणार आहे. त्यानंतरून रसिका आढाव, ओके, 1 मिनिट. आणि आहे त्या पण तेच म्हणतात रोहिणी राहुलला जेलमध्ये लवकरच टाका. नाही, आता मालिका त्या वळणावर आलेली आहे, त्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस करू नका आणि कमेंट सेक्शन पूर्ण भरून टाकत चला तुमच्या अंदाजाने की आता कशा प्रकारे ते एक्सपोज होणार आहेत. त्यानंतर आहेत संध्या साळवे, उषा पाठक, अंजली खरात, त्यानंतरून कविता बोराडे, त्यानंतरून शिववरद, ओके, अर्चना महाडिक, समीक्षा सरडे. त्यानंतरून त्या विचारतात नैना कुठे गेली आता? नाही, नैना आहे तिथेच. नैना कधी असते कधी नसते. त्यानंतरून आहेत रिद्धी सावंत, ओके, आणि मोहन मिंदे, उषा पवार, ओके. त्या विचारतात कला परत येणार आहे का? नाही बाबा, मला नाही वाटत. पल्लवी गणपत्ते, ओके. थँक्यू सो मच प्रेक्षकांनो, तुम्ही खूप छान भरभरून कमेंट्स केलेल्या आहेत. पण कमेंट्स करणं तर खूप चांगली गोष्ट आहे, हे नेहमीचं आहे आता. पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, कारण आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबरीने आत्ताची स्टोरी काय चाललेली आहे याची तुम्हाला चांगलीच कल्पना आता येऊन लागलेली असेल, आणि पुढे आणखीन रंजक गोष्टी असणार आहे. त्यामुळे न विसरता बघत चला आपले डेली एपिसोड्स आपल्या चॅनलवर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.